Namaskar and welcome to Madhuri Gurukul. Let's explore common tenses error. Beginning with question 1, let's get started. The very first question is, the introduction of tea and coffee and such other beverages have not been without some effect. आता दिलेल्या प्रश्नामध्ये द इंट्रोडक्शन एक सिंग्युलर नाउन आहे आणि द इंट्रोडक्शन एक सिंग्युलर नाउन असल्यामुळे इथे हॅव या सहाय्यकारी क्रियापदाच्या ऐवजी हॅज या सहाय्यकारी क्रियापदाचा वापर होईल. कारण अकॉर्डिंग टू सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट, if subject is singular then verb must also be singular, if subject is plural then verb must also be plural. आणि दिलेल्या प्रश्नामध्ये द इंट्रोडक्शन एक सिंग्युलर सब्जेक्ट आहे म्हणून इथे हॅवच्या ऐवजी हॅज या सहाय्यकारी क्रियापदाचा वापर होईल आणि वाक्यरचना अशी असेल, द इंट्रोडक्शन ऑफ टी अँड कॉफी अँड सच अदर बेवरेजेस हॅज नॉट बीन विदाउट सम इफेक्ट. शब्दार्थ बघू. इंट्रोडक्शन एक नाउन आहे, याचा अर्थ परिचय किंवा प्रस्तावना होतो. त्यानंतर बेवरेजेस वर्ब आहे, याचा अर्थ पेय जसा दूध चहा म्हणजे पाणी वगळून. त्यानंतर विदाऊट एक प्रेपोजिशन आहे, याचा अर्थ शिवाय खेरीज किंवा वगळून या अर्थी आपण याला वापरतो. आणि चौथा इफेक्ट एक नाउन आहे, याचा अर्थ परिणाम किंवा प्रभाव असा होतो. त्यानंतर सम एक ॲडजेक्टिव्ह आहे, याचा अर्थ थोडे किंवा काहीतरी प्रमाणात या अर्थी आपण याला वापरतो. आणि शेवटचा सच एक प्रोनाउन आहे, याचा अर्थ अशी किंवा असे या अर्थी आपण याला वापरतो. नाव the first question is over. Let's move on to the second question. The sea looks as if it has been agitated by a storm. आज दिलेल्या प्रश्नामध्ये इथे ॲज इफ एक्सप्रेशन आलेलं आहे. सामान्यतः ॲज इफ एक्सप्रेशनचा वापर अनरिॲलिटी म्हणजे कल्पना किंवा इम्प्रोबेबिलिटी म्हणजे अशक्यता दर्शवण्यासाठी होतो आणि याच्यानंतर भूतकाळी क्रियापदाचा वापर होतो. म्हणून इथे दिलेल्या प्रश्नामध्ये हॅज बीनच्या ऐवजी हॅड बीन येईल आणि वाक्यरचना अशी असेल, द सी लुक्स ॲज इफ इट हॅड बीन एजिटेड बाय अ स्टॉर्म. त्यानंतर शब्दार्थ बघू. सी एक नाउन आहे, याचा अर्थ समुद्र, सागर किंवा लाटांची गती या अर्थी आपण याला वापरतो. त्यानंतर ॲज इफ या शब्दगटाचा वापर जसा काही किंवा जणू काही या अर्थी आपण याला वापरू शकतो. त्यानंतर तिसरा स्टॉर्म एक नाउन आहे, याचा अर्थ वादळ किंवा तुफान होतो. त्याचप्रमाणे चौथा एजिटेड एक वर्ब आहे, याचा अर्थ व्याकुळ करणे किंवा व्यग्र करणे या अर्थी आपण याला वापरतो. पाचवा लुक एक वर्ब आहे, याचा अर्थ शोधणे, बघणे, निरीक्षण करणे किंवा तपासणे असा होतो. थर्ड क्वेश्चन, 9/10 ऑफ द पिलर हॅव रोटेट अवे. जेव्हा केव्हा वाक्यामध्ये फ्रॅक्शन्स, पर्सेंटेज आणि इंडिफिनाइट क्वांटिफायर्स, फ्रॅक्शन म्हणजे जसं दिलेल्या प्रश्नामध्ये ते 9/10 आपण 9/10 असा लिहू शकतो आणि 9/10 एक काय फ्रॅक्शन आहे. जेव्हा केव्हा वाक्यामध्ये फ्रॅक्शन, पर्सेंटेज आणि इंडिफिनाइट क्वांटिफायर म्हणजे मेनी, फ्यू, ऑल, सम, मच येतील त्यावेळेस याच्यामध्ये क्रियापदाचा वापर यांच्यानंतर म्हणजे फ्रॅक्शन, पर्सेंटेज किंवा इंडिफिनाइट क्वांटिफायरच्या नंतर येणारा जो नाउन आहे त्या नामानुसार क्रियापदाचा वापर होतो. म्हणून दिलेल्या प्रश्नामध्ये 9/10 एक फ्रॅक्शन आहे, याच्यापुढे एक पिलर एक नाउन आहे आणि सिंग्युलर फॉर्ममध्ये आहे. म्हणून येथे हॅव या क्रियापदाच्या ऐवजी हॅज या क्रियापदाचा वापर होईल आणि वाक्यरचना अशी असेल, 9/10 ऑफ द पिलर हॅज रोटेट अवे. त्यानंतर पिलर एक वर्ब आहे, याचा अर्थ उंच स्तंभ किंवा आधारस्तंभ या अर्थी आपण वापरतो. दुसरा रोटेट एक वर्ब आहे, याचा अर्थ बेशुद्ध अवस्था असा होतो. तिसरा अवे ॲडवर्ब आहे, याचा अर्थ दूर, लांब किंवा वेगळे या अर्थी आपण वापरतो. त्याचप्रमाणे क्वांटिफायर एक नाउन आहे, याचा अर्थ परिमाणदर्शक शब्द असा होतो. चौथा प्रश्न, रमेश स्माइल्ड व्हेन ही वॉज रिमेंबरिंग हिज हार्ड अर्ली इयर्स अँड हिज लॉंग रोड टू सक्सेस. आता वाक्यामध्ये जेव्हा केव्हा बिलीव, डिपेंड, नो, लाईक, लव, नीड, प्रेफर, रिअलाइज, सी, रिमेंबर, अंडरस्टँड हे क्रियापद येतील ज्यांना कधीही ING प्रत्यय लागत नाही, कारण त्यांचा प्रोग्रेसिव्ह टेन्समध्ये वापर होत नाही आणि प्रोग्रेसिव्ह टेन्समध्ये जर वापर झाला आहे तरी त्यांना ING प्रत्यय लागत नाही. पण दिलेल्या प्रश्नामध्ये ते रिमेंबर या क्रियापदाला ING प्रत्यय लागलेला आहे. म्हणून या ठिकाणी वाक्याची रचना अशी येईल, रमेश स्माइल व्हेन ही रिमेंबर हिज हार्ड अर्ली इयर्स अँड हिज लॉंग रोड टू सक्सेस. त्यानंतर शब्दार्थ बघू. रिमेंबर एक वर्ब आहे, याचा अर्थ आठवणे किंवा स्मरण करणे असा होतो. त्यानंतर हार्ड एक ॲडवर्ब आहे, याचा अर्थ गंभीरपणे किंवा दुखाणे असा होतो. त्यानंतर तिसरा अर्ली ॲडवर्ब आहे, याचा अर्थ अगोदर किंवा आरंभीचा असा होतो. आणि चौथा सक्सेस एक नाउन आहे, याचा अर्थ यश, सिद्धी किंवा विजय असा होतो. प्रश्न पाचवा, इट इज टाईम यू डिसाईड ऑन युअर नेक्स्ट कोर्स ऑफ ॲक्शन. आता इट इज टाईम ही जी एक्सप्रेशन आहे, या एक्सप्रेशनचा वापर प्रेझेंट मोमेंटमध्ये होतो आणि स्ट्रक्चर असा असते, इट इज टाईम प्लस सब्जेक्ट
त्यानंतर पास्ट वर्ब, म्हणजे जेव्हा केव्हा वाक्यामध्ये इट इज टाईम येईल याच्यानंतर सब्जेक्ट येईल आणि त्यानंतर क्रियापद आपल्या भूतकाळी स्वरूपात येईल. दिलेल्या प्रश्नामध्ये ते इट इज टाईम आहे, त्यानंतर यू एक सब्जेक्ट आहे, पण इथं जो क्रियापद आहे तो सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये आलेला आहे. म्हणून या ठिकाणी डिसाईडच्या ऐवजी डिसाइडेड क्रियापदाचा वापर होईल आणि वाक्यरचना अशी असेल, इट इज टाईम यू डिसाइडेड ऑन युअर नेक्स्ट कोर्स ऑफ ॲक्शन. लक्षात ठेवा, जेव्हा केव्हा वाक्यामध्ये इट इज टाईम एक्सप्रेशन येईल त्यानंतर सब्जेक्ट येतो आणि त्यानंतर क्रियापद भूतकाळी स्वरूपात येत असतो. शब्दार्थ बघू. डिसाईड एक वर्ब आहे, याचा अर्थ निर्णय घेणे, ठरवणे किंवा निश्चय करणे होतो. त्यानंतर नेक्स्ट ॲडजेक्टिव्ह आहे, याचा अर्थ पुढचा किंवा नंतरचा असा होतो. त्यानंतर कोर्स ऑफ ॲक्शन, याचा अर्थ विशिष्ट कृती, या अर्थी आपण वापरतो.